हा आहे गणेश दरवाजा. रोहिड्याचा हा पहिला दरवाजा गणेश दरवाजा. त्यानंतर बरोबर काटकोनामध्ये आहेत वरती आहे दुसरा दरवाजा. याच्यावरती अजून एक दरवाजा आहे आणि त्यानंतर मग आपल्याला बालिकेला पाहायला मिळतो. पायऱ्यांचे स्ट्रक्चर बघू शकता, मोठमोठ्या दगड असं ठेवलेले आहेत. अजून सुस्थितीत आहे. गणेश दरवाजा तर उत्तम आहे. हा पण दरवाजा एकदम सुस्थितीत, बुरुज पण सुस्थितीत दिसतोय. हा आहे गडाचा दुसरा दरवाजा. खाली गणेश दरवाजा होता. इथं वरती बघू शकता शिल्प शरभाचं असावं, शरबच वाटतो 100%. इथे काय या साईडला बरोबर दरवाजाच्या, पण ते ओळखून येत नाही. आणि इथं आपला गज आहे. पुन्हा पायरी मार्गाच्या बरोबर समोर तोंड करून हा गज आहे. गज पण थोडा आता खराब झाला आहे. आणि याच दरवाजाच्या राईट साईडला बघू शकता या साईडचा बुरुज, भिंत पूर्ण कोसळले. पूर्ण म्हणजे पूर्ण, आता काही नाही राहिलं. वरल्या जो हे होतं जमीन किंवा माती, ती पण खाली हळूहळू पडत आहे. इथून आत आल्यानंतर राईट साईडला लगेच वळलं ना की तर पिण्याच्या पाण्याचे टाके. वैशिष्ट्य काय पिण्याच्या पाण्याच्या टाक्याचे, या आतमध्ये पायरीने उतरून जावं लागते. पाहू शकताय, एकच मिनिट बघा, इथून पायऱ्या आतमध्ये गेल्यात. दाखवतो तुम्हाला, बघा दिसतं का, बघू शकता. आवर्जून दुसऱ्या रोहिड्या किल्ल्यावर आला तर दुसऱ्या दरवाजाच्या राईट साईडला लगेच पाण्याचं टाक आहे. आवर्जून त्या पाण्याच्या टाक्यातलं पाणी घ्या, एकदम थंड. मी आता बॉटल भरून घेतलं. तुम्हाला एक मस्त एक हे दाखवतो त्यावेळीचं स्ट्रक्चर. आता पिण्याचं पाण्याचं हे टाकायने खोदलेलं आहे, आतमध्ये पूर्ण खोदलेलं आहे आणि पूर्ण वरती भिंत बांधली. पण पावसाळ्याच्या काळात ज्यावेळी हे पिण्याचं पाण्याचं टाकं भरेल पूर्ण, तर इथून उलटू नये त्यासाठी दुसरा वेंट केला आहे ओव्हरफ्लोसाठी. हा बघू शकता, हा जो वेंट आहे तो डायरेक्ट त्या टाक्यामधून आला आहे. इथून ज्यावेळी पावसाळ्यात पाणी भरेल इथून डायरेक्ट खाली पाणी जाणार आहे. त्यावेळेचं इतका पुढचा विचार करून त्यांनी हे निर्माण केलेले.